नमस्कार, आपण Z24 न्यूज पाहता। आज आपण अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर गावामध्ये बोपुरी हे गाव आहे। या संस्थे भिवसन महाराज ही संस्था आहे बोपुरीमध्ये। तर ते त्याचा इतिहास हा जुना प्राचीन कालीन इतिहास मानला जातो। आपण त्याचा इतिहास काय आहे हे आपण थोड्या वेळात जाणून घेऊ। सणवार आमच्या लोकांची श्रद्धा आहे, त्यामुळे कार्यक्रम होते, कीर्तन होतात, प्रवचन होतात, भागवत होते आणि सगळे लोक सहकार्य करतात। श्रद्धा आहे सगळ्या लोकांची, हे महत्त्वाचं आहे। गावातल्या सगळ्या मुली बाळी येतात, लग्न झालेले पूर्ण समाज। आमच्या इथं एससी समाजाची बौद्ध लोकही खूप मानतात। अच्छा, भिवसन महाराजचे हे इतिहास हा प्राचीन काळात आहे, तर याची माहिती इतिहास काय आहे, पुढं मागचा इतिहास आणि आताचं काय कसं काय विषय? महाराज हे बोपुरीचे संत आहे, हे बाहेरून आलेले आहे, गाव सस्ती वाळेगावून आलेले आहे आणि त्यांचं इथंच वास्तव्य झालं आहे। त्यावेळेस ब्राह्मणाचा काळ होता, औरंगपूर येथे सगळे ब्राह्मण होते। ब्राह्मण त्यांची समाधी त्यांनी तिथं गावात देऊन दिली, गावात नाकारली ते। मग नंतर ते लोकांनी इथं नदीवर त्यांना समाधी दिली। नंतर काही कालांतरानं काही लोकांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी हे केलं की बा गावात समाधी द्या। नंतर हे समाधी पूर्ण काढून, पूर्ण सापळा काढून गावात त्यांची समाधी दिली। गावात एक मंदिर आहे आणि नंतर मागच्या वर्षी 24मध्ये ते मंदिर तयार केलं आहे, समाधी मंदिर, म्हणजे मूळ समाधी मंदिर आहे आणि सर्व लोकांनी सहकार्य केलं बोपुरी। पण सध्या आता इथे कार्यक्रम वगैरे होतात, भिवसन महाराजची संस्था पण खूप मोठी आहे, नावाजले गाजलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या गावाकडून अशी काय अपेक्षा असते की पुढच्या लोकांनी तिथे येऊन त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे? अपेक्षा तर आहे, आता मूळ समाधी मंदिर आहे, इथे नवीन सहकार्य केलं पाहिजे, नवीन माहिती आहे, पिढी तयार झाली पाहिजे, नवीन पोरं तयार झाली पाहिजे। काय आता भिवसन महाराजांचं जे हे सप्ताह आहेत, त्या सप्ताह म्हणजे कधीपासून तर कुठपर्यंत आहे? काही काळापासून चालू आहे, पहिला काय जुन्या काळापासून चालू आहे। आमची अशी श्रद्धा आहे बाबा, तर ते गणपती बाबा बसतात, ते भिवसन बाबाच बसवत होते। तर ते भिवसन बाबा बदली येत होती, कार्यक्रम आले आणि अवताल भवताल पाऊस खूप पडत होता। तर ते पाऊस खूप जोराचा पाऊस पडत होता, तर भिवसन बाबा म्हणत होते पाय पाणी येऊ दिलं तर गणपती बाबा नाही तो ढेर फोडतो, असा तो इतिहास आहे, असं आमच्या ऐकण्यात आहे। आणि अवताल भवताल आमच्या गावाच्या पाऊस पडत होता जोराचा। आमच्या इथं आमचा कार्यक्रम होय डारो, पाण्याचा थेंबही येत नव्हता आणि चांगल्या पद्धतीनं आमचा कार्यक्रम होते। आणि आजही तेच परिस्थिती आहे, आजही तेच परिस्थिती आहे आमच्या गावात। आणि कालरा आला तर त्या भिवसन बाबानं महत्त्व होतं, कारण बरेच लोक कालऱ्यानं मेले, तर भिवसन बाबानं हे केलं होतं का पाय बाबा कालरा माई पोरगीने, पण या गावात कोणावर संकट येऊ नको देऊ, कालरा येऊ नको देऊ, तो कालरा निघून गेला, असा त्या काळाचा इतिहास आहे। आपण जे बोपुरीमध्ये भिवसन महाराजच्या संस्थेमध्ये कार्यरत आहात, त्याचा इतिहास जुना काय आहे आणि कशा प्रकारे आतापर्यंतचा इतिहास होऊन गेलाय, हे थोडंसं माहिती द्यावं। हा इतिहास असा आहे, हे संत होते आमच्या गावातले नाही, आणि ते सस्तिक वाळे गावचे, ते त्या काळात इथं आल्यानंतर आपले लोक मानत होते, पण ब्राह्मण मानत नव्हते, आमच्या लोकांच्या गरिबी होत्या म्हणतात, आणि श्रीमंत ब्राह्मण होते, इष्टदार ब्राह्मण होते। तर त्या मग त्यानं सांगून ठेवलं होतं का मी जर गेलो तर बा मला इथं मारुती बाबाच्या बाजूने समाधी दे जा। तर या बामणाईनं काही चालू नाही दिलं, बामणाईनं सांगितलं का मुर्दा गावात होता का, बामण मानत नव्हतं, कारण बामणाईची 4 तिफांची जमीन होती, बामण गर्भ श्रीमंत होते, बामणाईनं इथं काही समाधी देऊ दिली नाही। मग आमच्या लोकांची गरिबी होती म्हणतात, मग आमच्या लोकांना वाजत गाजत नेऊन त्याची समाधी दिली नदीवर महाराजले। तर मग ते तिथं ते समाधी दिली। त्याच्यानंतर ते काही काळानं आपल्या लोकांच्या पटेल लोकांच्या याच्यात आलं, बामण खलास लागले, बामणाईला सराप बसला त्याचा। मग आपल्या लोकांची परिस्थिती उचलली, आपल्या लोकांची परिस्थिती उचलल्यावर आपल्या लोकांनं इथं त्याला वाजत गाजत नेले, दिंडी नेऊन ती जागा उखडली आणि तिथं तो सापळा सापडला। तो सापळा आणून इथं मंदिर बांधलं मावदाचं,
त्याच्यानंतर आता हे मंदिर बांधलं या काळात, असा हा इतिहास आहे. दर पौर्णिमेला कार्यक्रम हा दर पौर्णिमेला कार्यक्रम दर पौर्णिमेला कार्यक्रम होते आणि पौर्णिमेलाच ते गावात आमच्या फेरी काढत होते. आणि आमच्या लोकांची श्रद्धा आहे आणि चमत्कार असल्याशिवाय नमस्कार कोणी करत नाही. आमच्या लोकांची खूप श्रद्धा आहे त्याच्या. आता जे सप्ताह होणार आहे तुमच्या गावात, तो सप्ताह कधी आणि कधीपर्यंत, म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे? आता पौर्णिमेला होणार आहे. 6 पौष तारखेला महिना हा 6 तारखेला बस 6 तारखेला 6 ते 13. पौर्णिमेचा नेम आहे. तिथीचा नाही, त्याच्यात पौष महिन्याची पहिली पौर्णिमा, पौष पौर्णिमेला पौष काला. पौर्णिमेला काला असते. त्याच्या अगोदर 7 दिवस संत मंडळीचे कार्यक्रम असतात, कीर्तन, प्रवचन, भागवत, असं हे कार्यक्रम. किती जुनं मंदिर आहे हो, असं? तर जुनं कमीत कमी असं 300 वर्षाचं अगोदर. 300 वर्षापासून समजा 300-400 वर्ष झाली अशी त्यापासून तो काळ आमचा. आज आहे. आमचे वडील सांगत होते का माय बापा नाही पाहिलं बा. साधारण 2 वर्ष झाली. हो, 2-3 पिढ्या झाल्या. वर्ष आहे. मग आमच्या बुड्यानं नाही पाहिले ना, आमच्या बुड्याच्या बुड्यानं नाही पाहिले, झिंगू बुड्याच्या बुड्यानं पाहिले काय नाही. कीर्तनकार इथे येऊन कीर्तन करून गेले दरवर्षीप्रमाणे येतात नवीन नवीन कीर्तनकार. यावर्षी कुठल्या प्रकारे तुम्ही नियोजन केलं आहे? नियोजन म्हणजे दरवर्षीप्रमाणेच गावकऱ्याच्या मदतीने पूर्ण नवीन महाराज येतात. 7 दिवशी तर कीर्तन, सेवा, प्रवचन, हरिपाठ सगळं काही. याच्या पहिलेही समजा मंदिराचा उगम होताना याचा इतिहास थोडासा समजू शकते का? इतिहास म्हटलं म्हणजे आता हा जवळपास 200 वर्षाचा आहे. तर महाराजाला जाऊन जवळपास आता 100 वर्ष जास्त होऊन गेले, पण आता 94 वर्षापासून हा कार्यक्रम साजरा होतो. याच्यामध्ये गावकऱ्यांची खूप काही मदत होते समजा? सर्व पूर्ण मदत गावकऱ्याचीच आहे, बाहेर कोणाचीच नाही. थोडेफार आहेत 1-2 जाती बाहेर गावचे, ते मदत करतात कार्यक्रमाला. आता म्हणजे कधी हा सप्ताह कधीपासून चालू होईल आणि किती दिवस चालू राहील? हा आता यावर्षी 25ला 6 जानेवारीपासून चालू होत असते. 6 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत चालू. तसा तिथीप्रमाणे पौष पौर्णिमेला त्यांची सांगता होते. काल्याचं कीर्तन वगैरे, महाप्रसाद पौष पौर्णिमेच्या. भिवसन महाराजांची काही तुम्ही म्हणजे माहिती सांगू शकता का? कशाबद्दल? महाराज म्हणजे आता ते जवळपास 200 वर्षापासून आमच्या इथं आलेले होते, म्हणजे स्वस्तिवाडे गावावरून. त्यांनी बरेच चमत्कार केले. महाराजांचे चमत्कार बऱ्याच जुन्या लोकांनी म्हणजे अनुभवले. त्यानुसार मग ते नंतर त्यांची ते वय झाल्यामुळे म्हणा का काही ते समाधीस्थ झाले. तर त्यावेळेस ते समाधी त्यांची ते नदीवर दिल्या गेली होती. आणि काही दिवसानंतर मग महाराज स्वप्नात येऊन ते बोलले की आम्हाला गावात घेऊन चला मला. मग त्यावेळेच्या लोकांनी अशी चर्चा करून सगळं मिटिंग वगैरे घेऊन त्यांना महाराजांना पालखीत तिथून नदीवर जिथे समाधी दिली होती तिथून ते घेऊन गावात स्थापना केली. नंतर आणि नदीवरनं समजा इथे समजा या मंदिरात स्थापना केली. हो. या आता हे जे पारायण आहे याच्यामध्ये कुठून पारायण करते येतात आणि कसे म्हणजे किती दिवस चालतं ते पारायण? पारायणासाठी हे इलोरा संस्थानचे महाराज येतात. अच्छा. ते 7 दिवसपर्यंत इथं पारायण करतात. आणि कीर्तनकार